हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम जगताप यांनी घेतले पैठण येथे गुप्तीनंदीजी गुरुदेव यांचे दुसऱ्यांदा दर्शन। श्री 1008 मुनीसुरतनाथ दिगंबर जैन अतिशय तीर्थक्षेत्र पैठण जैन धर्मियांचे श्रद्धास्थान पवित्र तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी शनी अमावस्येला विशेष महत्त्व असते। शनी अमावस्येनिमित्त येथे मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। या प्रसंगी मोठ्या संख्येत महाराष्ट्रातून जैन समाज या ठिकाणी येऊन शनी अमावस्येनिमित्त होणाऱ्या पूजा अभिषेक महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेतात। सध्या या ठिकाणी आचार्य गुप्तीनंदीजी गुरुदेव यांचे वास्तव्य असल्यामुळे येथे शनी अमावस्येनिमित्त जत्रेचे स्वरूप आले होते। दरम्यान पुणे HND जैन बोर्डिंग भूखंड प्रकरणी आवाज उठवणारे गुप्तीनंदीजी महाराज सध्या चांगलेच चर्चेत आले असून नुकतेच त्यांना क्रांतिकारी राष्ट्रसंत पदवी देण्यात आली। तर आमदार संग्राम जगताप यांनी देखील पैठण येथे जाऊन गुप्तीनंदीजी गुरुदेव यांचे दुसऱ्यांदा दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले। याआधी देखील ते पुणे ते पैठण विहार करत असताना शिरूरजवळ आमदार जगताप यांनी महाराजांचे दर्शन घेतले होते। या प्रसंगी महाराजांनी जगतापांना मंगलमय असे शुभ आशीर्वाद दिले होते। तर विहारादरम्यान महाराजांचे अहिल्यानगरमध्ये आगमनादरम्यान आमदार जगताप हे हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये होते, त्यामुळे महाराजांची भेट होऊ शकली नव्हती। मात्र आता दुसऱ्यांदा आमदार जगताप यांनी महाराजांचे पैठण येथे जाऊन भेट घेऊन दर्शन घेतले। दरम्यान जगतापांनी महाराजांची घेतलेली भेट आणि या भेटीमध्ये झालेली चर्चा सध्या तरी गुलदस्त्यात असली तरी जगतापांची ही भेट शहरात चर्चेचा विषय ठरली आहे। या प्रसंगी त्यांच्या समवेत अहिल्यानगरचे रहिवासी आणि श्री 1008 मुनीसुरतनाथ दिगंबर जैन पैठण तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष महावीर बडजाते, महामंत्री विलास पहाडे, अध्यक्ष विजय पापडीवाल, भारतवर्षीय तीर्थरक्षक कमिटी उपाध्यक्ष संजय पापडीवाल, प्रवीण लोहाडे, रवींद्र बाकलीवाल आदी उपस्थित होते।